तर नमस्कार, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये. तर आजचा ब्लॉग आपला गुढीपाडव्यानिमित्त आहे. तर गुढीपाडव्यानिमित्त आज आपलं सांताक्रूजला साईच्याचं भजन आहे. आता त्यासाठी निघालो. आता घरी गेलो, फ्रेश वगैरे झालो. आता चाललो आहे, दादा थांबला आहे मला. तर सकाळीसुद्धा शो होता. तर आता काय टेम्पो वगैरे जाणार नाही, बघू आता काय टेम्पो आला आहे तर टेम्पोने जायला लागेल, किंवा मग दादा थांबला तिथे. दादाला भेटू तिथे, दादासोबतच जाईल, कारण की त्यांचा पण घाटकोपरला सकाळी शो होता वाटतं. ते कुठे साऊंड लावलेलं वाटतं, तर तिकडनंच गेले ते लोक. तर बघू आता तिथे असलं तर टेम्पोने जाऊ, नाही तर मग आम्ही गाडीनेच जाणार आहे. तर हो, तुम्हाला माझ्या फॅमिलीकडून आणि आपल्या साईजच्या टीमकडून गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. तर भेटू तुम्हाला पुढे. तर नेहमीप्रमाणे पहिला येऊन बसलेला आहे, भडकला आहे माझ्यावर. मला बोलतो एवढ्या वेळात मी आलो असतो तुला घ्यायला. तर आता पोचला अक्षय दादा आहे ना, अनिश दादा क्रिकेट घेतो. अनिश दादा भजनला येते, भजनला येते कधी काळानंतर. सोहेल दादा आलेला असतो आपल्या सामान सोडायला, काहीतरी टेबल असतात. खूप दीर्घ काळानंतर आला. तर सोहेलला काय म्हणणं तुझं आजच्या भजनाबद्दल? आज तू येणार आहेस का नाही? यायचा तर विचार आहे, पण बघू. आय होप असेल आज मी प्रोग्राम. नक्कीच नक्कीच. गावाचा भाव पालखीला गेलाय. भाव करतो तुला, थांब जरा भावा. नेहमीप्रमाणे माझा भाऊ पहिला पोहोचलेला असतो. बिचारा थकलाय सकाळपासून, खूप काम केलं आज. पहिला सकाळचा पण कार्यक्रम करून आला आता, त्यामुळे लय वैतागला. आता 2 डाएट कोक एक्स्ट्रा आज 2 डाएट कोक एक्स्ट्रा. नाश्ता चालतोय आज, दिलदरी आहे, पुढचं नाही बोलू शकत. झालंय सगळं, आता सामान वगैरे उतरवलंय आपण, सेटअप करतो दादा. झालंय सगळं, फक्त ती गेला नाश्ता करला, तर ती आल्यावर भेटू. आता सगळं फ्रेश वगैरे झालोय, कपडे वगैरे चेंज केले. आता सगळ्याच आले जातात. सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. तुम्हाला आनंदाचे आणि बरबाटी जाऊ. जय साई. बोल वाचला सांग, बोल गाणं बोल. साईराम बोल.
शंकराला माझ्या महादेवाला माझ्या शंकराला माझ्या महादेवाला माझ्या आवडते तेलाचे पान पान आवडते तेलाचे पान पान आवडते तेलाचे पान शंकराला माझ्या महादेवाला माझ्या शंकराला माझ्या महादेवाला माझ्या शंकराच्या गळ्यामध्ये रुद्राक्ष माळा शंकराच्या गळ्यामध्ये रुद्राक्ष माळा महादेवाच्या गळ्यामध्ये रुद्राक्ष माळा महादेवाच्या गळ्यामध्ये रुद्राक्ष माळा भावाच्या जीवात जीव आला डाएट कोक जसा त्याला फ्रीज मध्ये दिसला ना आणि शोधून शोधून दीर्घ काळानंतर त्याला भेटलाय कुठेच भेटत नव्हता पैसे बघा कसे काढतो बॅगीत एवढा पैसा आहे ना दाखवणार नाही पैसे येतले त्याकडं काय 10 रुपये बघा एवढे पैसे आहेत पण खर्च करत नाही बिलकुल कंजूस मारवाडी अरे मारवाडी नाही तू मारवाडीचा पण बाप आहेस पहा याचा डायटिंग डाएट कोक करतोय आणि खातोय काय बघा नूडल्स चीज फ्रँकी डाएट कोक एवढं खोटं नको सांगू प्लीज प्लीज एवढं खोटं नको सांगू मी खातच नाही हे बघा डाएट कोक पितो भाई 60 रुपये का डाएट कोक लिया उसने और 65 की फ्रँकी खा रहा लाज वाटली पाहिजे रे ऋतिक धनाची नाही तर मनाची तरी वाजली पाहिजे कोण खाते पण बघूया बघ ना खाताना मी नक्कीच दाखवला तर सांगायची कावत होती बट कैसा लगा मेरा मजाक भूक मलाच लागलेली म्हणून भावानी माझ्यासाठी फ्रँकी घेतलेली असते तर खाऊ भजन चालू आहे आतमध्ये भाऊला डाएट कोक घ्यायचा होता तर त्याचा डाएट कोक भेटलाय तर फ्रँकी पण घेतले खाऊ आणि मग आतमध्ये विठ्ठला माया बाबा वेदा नाही कळला वेदा नाही कळला पार याचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा वेदा नाही कळला वेदा नाही कळला पार याचा कानडा राजा पंढरीचा
त्याच्या नावावरती टाळी वाजवण्याकरता आणि तोंड दिलंय ते नामस्मरण करण्याकरता. घेणार की नाही नाव? हो की नाही? हा. विठ्ठल 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 विठ्ठल